बहुत सारे कमेंट आ रहे थे कि लाड़की बहन के बारे में अपडेट आया है कि नहीं आया। लाड़की बहन का अपडेट आ चुका है और ई-केवाईसी भी स्टार्ट हो चुकी है। और ई-केवाईसी बहुत सिंपल तरीके से, जिसकी केवाईसी हो चुकी है तो उसको ओटीपी नहीं आएगा, और जिसकी केवाईसी नहीं हुई है ओटीपी उसको ही आएगा। तो बड़े ध्यान से आपको जो फॉर्म भरना है और बहुत ईजीली करना है गूगल पे आके, जैसे मैं बताऊंगा आपको वैसा फॉलो करना है और वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करना है। तुम्ही लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे पहा एक ऑप्शन नवीन आलेला आहे। ही ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडलेले आहेत। तुम्ही काही जणांनी होय काही जणांनी नाही असं केलेलं आहे। हा जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला दुरुस्ती करण्यासाठी। क्लिक केल्यानंतर इथे फॉर्म ओपन होईल। आता इथे लाभार्थी आधार नंबर विचारलाय। लाडक्या बहिणीने आपला आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा आहे तसा टाकून मी सहमत आहे वरती क्लिक करून ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांचीच केवायसी इथे करायची आहे आणि त्यांचीच केवायसी होईल। आता ओटीपी पाठवावरती क्लिक केल्यानंतर पहा ओटीपी येईल। जर ओटीपी नाही गेला तर तुम्हाला केवायसी करायची गरज नाही। ज्यांचा ओटीपी जातोय तर तुम्हाला केवायसीची दुरुस्ती करायची आहे। लक्षात ठेवा, जर ओटीपी पाठवला तर ओटीपी येईल, जो ओटीपी आलाय तो इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन इथे दिसतील, ए आणि बी। तर याच्यामध्ये तुम्ही वाचून घ्या, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायमस्वरूपी कर्मचारी विभाग उपक्रम मंडळ भारत किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत, त्यामुळे नाहीच सिलेक्ट करायचंय। पहिल्यांदा तुम्ही होय सिलेक्ट केलं असेल, पण आता लक्षात ठेवा दोन्ही ऑप्शन नाही सिलेक्ट करायचंय। पहिला ए ऑप्शन नाही आणि दुसरा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य जे काही कायमस्वरूपी कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी असतील, निवृत्ती वेतन घेत नाही। दोन्ही ऑप्शन नाही करायचे आणि ऍक्सेप्ट करायचं ए आणि बीचा ऑप्शन आणि सबमिट करायचं। तुमची केवायसी झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही केवायसी आपली